अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. द्वादशाध्यायीचे अंती. श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तयांते एक समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सनिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तयापासोनी बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थाशी बाई शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यशाभूत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही अम्मापाशी बाळप्पा ठेवितो तयासी म्हणून तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाचा त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उने तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थे बोले काय वचन चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे. पाहोनी या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणे दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडोनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथुनी. या करिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यास आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानी नाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहुत होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणी सभिओन तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारीशी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातूनही तत्वता
पंचनी मुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळपासी, म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयासी, द्रव्यशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगोन, करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपांचा घेतला. बाळप्पानीचा करी एक तप सरासरी, केली उत्तम प्रकारी, समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी कृपा न करीती, सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा भक्त परिसोत, त्रयोदशाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अघशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठोन, आधी करावे नामस्मरण, अंतर घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटपोन, मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करोनी मन, घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावोन, सुवासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य, फल तांबुला दक्षिणा शुद्ध, अर्पावे नाना खाद्य, नैवेद्याकारणे स्वामीच्या षोडशोपचारे, पूजन करावे सद्भावे करून, धूप दीपार्तीन अर्पून, नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरणा, परत्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंद हेतीवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांड दिशा, वेदवंद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया, सर्व साक्षी करुणालया, भक्त जनताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तूची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूची पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र, तूच रूपे नटलासी. करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्थ आणि निश्चये, जगमानी स्थिर, तूच व्यापिले समग्र, तुझ लागे आदिमध्याग्र, कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एक सरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखही निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीननाथा, दासाकडे पाहावे. आता हितुकी प्रार्थना, अनाविजी आपल्या मना, कृपा समृद्धी यामिना, आश्रय देई जे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन, इहलोकी सौख्य देवन, परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, यांचे पावावया पैल तीर, तो नाम तरणी साचार, प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा, कल्पना निवासना, भ्रांती भुली नाना, न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रकोटोपै. शांती मनी सदा वसो, वृथा अभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता, अंगीन यावी असत्यता, सत्यविजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करोनी समर्था. असोनिया संसारात, प्राचीनत्व नामामृत, प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मजलागी. ऐशी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता, वरप्रसाद दितील. गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून, उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता, तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता, सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेमी मंदमती, परियसता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयांची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकोत भाविक भक्त, चतुर्दशाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ इति हाता, पापताप दैन्य वार्ता, तेथे काही नवरीची. सर्व कामना पुरवोन, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच दीही. मंगळवेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयासी. शीतोष्णांची भीती, नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांत स्थळी समर्थ.
परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तया ते त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्ये पिढीला बहुत दीनस्थिती तयांची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर येती राज कंटकशय्या करोन तियेवरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडोनिया स्तविता झाला बहुत प्रकारे पाहोनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद हस्त ठेवीती तत्काळ मस्तकी तयांचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तयापासोनी मन जडले ते पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध्य आनंदे मग बसप्पाची कांता ऐकोनिया ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापवादन न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रंजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोरारण्यात क्रूर श्वापद ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्शा सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळूनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा टीवी स्वामीचरणी प्रेमाश्रुनयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पुशीजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचदशोऽध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु।